मुख्यमंत्री अजित पवारांची दिल्लीवारी. अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. शेतकरी कर्जमाफी, तरुणांना बेरोजगार भत्त्याबाबत मोठ्या घोषणांचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. आज मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करणार. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांचंही भूमिपूजन. महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर कॅगचे ताशेरे. सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाही. विधिमंडळात मांडलेल्या कॅगच्या अहवालामध्ये चिंता व्यक्त. वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचाही सल्ला. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीची सरशी. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी. मवियाची मतं फुटली. क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार. नाना पटोलेंचा इशारा. तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याची माहिती. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज संभाजीनगरमध्ये रॅली. आज रॅलीचा समारोप. तर सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस. सगळे सोयरे अध्यादेश रद्द न केल्यास मुंबई जाम करू. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. जरांगेंच्या भुजबळांवरील टीकेला सुद्धा हाकेंचं प्रत्युत्तर. IAS पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल. पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी केली कारवाई. दमदाटी करतानाचा मनोरमा खेडकरांचा व्हिडिओ व्हायरल. कांद्याचा मुद्दा पुन्हा तापणार. परदेशातून कांद्याची आवक केल्यानं स्थानिक पातळीवरील कांद्याचे दर कोसळले. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आयात बंदची मागणी. अमरावतीमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी 230 बसेसची व्यवस्था. 22 जुलैपर्यंत विशेष बस जाणार. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरस ते वेळापूर दरम्यान असणार. तुकोबांची पालखी अकलूज ते बोरगाव दरम्यान.